जय जिनेंद्र सखांनो, युनिकची हिरकणी या कार्यक्रमात सौ प्रणया दोशी आपणा सर्वांचे स्वागत करते। आजच्या या कार्यक्रमात आपण गोड, हसरी, नेहमी आनंदी अशा एका नवीन हिरकणीशी संवाद साधणार आहोत। सौ सारिका अतुल शहा। जय जिनेंद्र। सुरुवात आपण तुझ्या माहेरून पासून करू। तर सारिका, तुझ्या मम्मी पप्पांबद्दल तू काय सांगशील? हो, माझे पप्पा संतोष वालचंद शहा हे आयुर्वेदिक डॉक्टर होते। शेठ सखाराम नेमचंद रसशाळा सोलापूर येथे त्यांच्या देखरेखीखाली औषधे तयार केली जात। ते नाडी परीक्षणात तज्ज्ञ होते। नाडी तपासून समोरच्याला काय त्रास होतो ते पटकन सांगायचे। जैन मुनी माताजी यांनाही त्यांनी औषधे दिली आहेत। त्यामुळे फक्त सोलापुरातूनच नाही तर अकलूज, फलटण, नातेपुते अशा ठिकाणाहूनही बरेचसे पेशंट त्यांच्याकडे यायचे। पप्पा खूप कडक आणि शिस्तप्रिय होते। त्यांना एकही वस्तू इकडची तिकडे झालेली चालायची नाही। तर सारिका, हे झालं तू पप्पांबद्दल सांगितलं, मग मम्मी बद्दल? माझी मम्मी पंढरपूरचीच। तिला विणकाम, भरतकाम, शिवणकाम ह्याची खूप आवड। मी आणि माझा भाऊ लहान असताना तिनं आमच्याकरता भरपूर कपडे शिवलेत। लोकरीचे स्वेटर, मोजे, शाली शिवल्यात, विणल्यात आमच्याकरता। तिने आमच्यावर धार्मिक संस्कारही केलेत। घरात मूर्ती असल्यामुळे पूजा, अभिषेक रोजच असायचं। त्याशिवाय सणावाराला, पर्युषण पर्वात ती आम्हाला मंदिरातही घेऊन जायची। पप्पांना वेळ नसल्यामुळे बँकेची सर्व कामे पप्पांनी मम्मीला शिकवली। तशी ती माहेरी कधीही घराबाहेर न पडलेली, पण सासरी धाडसाने सर्व बाहेरील कामांची जबाबदारी तिनं उचलली। तिनेच मलाही बँकेचे सर्व व्यवहार शिकवले आणि आता मी माझे सर्व अकाउंट्स मी स्वतः सांभाळते। कधीही कुठल्याही परिस्थितीत खचून जायचं नाही, स्ट्रॉंग राहायचं आणि शांत डोक्याने निर्णय घ्यायचे, हीच तिची शिकवण। त्यामुळे पप्पांची शिस्त आणि तिची शिकवण याचा मला लग्नानंतर खूप उपयोग झाला। अरे वा, तुझ्या मम्मीचे माहेर म्हणजे तुझे सासर, म्हणजे तुझ्या ओळखीचेच गाव। मग या लग्नानंतर या गावात येऊन तुला कसं वाटलं? खूप छान वाटले, कारण माझी माहेरची फॅमिली छोटी होती आणि सासरची फॅमिली छोटी। त्यामुळे घरातल्या वातावरणात काही फरक जाणवला नाही आणि गावही ओळखीचं। त्यात मामाचं घर अगदी हाकेच्या अंतरावर। त्यामुळे नवीन ठिकाणी आले असं काही वाटलंच नाही। हो ग, सुरुवातीपासूनच तो सहजपणा तुझ्या वावरण्यात आम्हाला दिसला। बर, तुझे शिक्षण काय आणि त्या शिक्षणाचा तुला तुझ्या जीवनात उपयोग होतो का काही तुला वेगळं बनायचं स्वप्न होतं? माझे शिक्षण BSc इलेक्ट्रॉनिक्स। खरं तर मला इंजिनियर बनायचं होतं आणि जॉब करायचं माझं स्वप्न होतं, पण ते काही कारणाने होऊ शकले नाही। पण कुठलेही शिक्षण वाया जात नाही। माझ्या शिक्षणाचा मुलांना घडवण्यात खूप उपयोग झाला। माझ्या मुलाचा 10वी पर्यंत अभ्यास मी स्वतः घरी घेतला आणि आता मुलीचाही घेते। सध्या माझा मुलगा इंजिनिअरिंगच्या सेकंड इयरला आहे आणि मुलगी 10वीला। माझ्या मिस्टरांचे हार्डवेअर आणि इलेक्ट्रिकलचे दुकान आहे। मी ज्या पंढरपूर गावात राहते तेथे सहसा हार्डवेअर मध्ये खिळे, नटबोल्ट, लाईटचे सामान, नळाच्या फिटिंगचे सामान अशा वस्तू गिरायकाला देणे हे अशी कामं सहसा लेडीजकडे नसतात। पण ही सर्व कामे मी आनंदाने आणि आत्मविश्वासाने करते। तसेच मोबाईल रिचार्ज करते, झेरॉक्सही काढते। मिस्टर दुकानात नसताना मी एकटे पूर्ण दुकान छान सांभाळते। हा आत्मविश्वास मला माझ्या शिक्षणातूनच आला। मला माहितीये की तू खूप छान रांगोळ्या काढतेस। मग अजून तुझ्या आहेत काही वेगळ्या आवडीनिवडी? हो, मला लहानपणी डान्सची खूप आवड होती। माझ्या शास्त्रीय नृत्याच्या 3 परीक्षाही झाल्या आहेत। मला मेहंदी काढायची आवड आहे। तसेच मी सॉफ्ट टॉयज, कापडी भावड्या अशा वस्तूही बनवल्या आहेत। खूप सारे टेडी बिअर बनवून मी गिफ्ट म्हणून दिले आहेत आणि मैत्रिणींच्या रुखवतात नवरदेव, नवरी अशा कापडी भावल्याही बनवून मी दिल्या आहेत। तसेच माझा ब्युटी पार्लरचा बेसिक कोर्सही झालेला आहे। मला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जायलाही खूप आवडते आणि नवीन नवीन गोष्टी शिकायलाही आवडतात। अलीकडेच तू 4 व्हीलर चालवायला शिकलीस ना? हो। मग हे तुझे छंद तू कसे जोपासतेस? खरं तर सध्या तरी छंदाकरता वेगळा असा काही वेळ मिळत नाही, पण जेव्हा मी माझ्या मुलीला मेहंदी, रांगोळी काढायला शिकवते तेव्हा तिच्याबरोबर तो छंद आपोआपच जोपासला जातो। तिलाही डान्सची खूप आवड आहे।
मग तिला जेव्हा मी एखादी डान्सची स्टेप शिकवते किंवा कधी कधी आम्ही दोघी मिळून डान्स करतो, तेव्हा तिच्या बरोबर मीही डान्स एन्जॉय करते. आमच्या युनिक क्रांती महिला मंडळातही बऱ्याच ऍक्टिव्हिटीज होत असतात, त्यातही भाग घेते. छोटे छोटे क्षण आपण आपल्या मुलांबरोबर घालवतो ते किती अनमोल असतात ना. मम्मीने तुझ्यावर खूप धार्मिक संस्कार केले. मग आजकालच्या धावपळीच्या जगात तू ते कसे आचरणात आणतेस? तसं तर शाळेत असल्यापासूनच मला धार्मिक गोष्टींची खूप आवड. लग्नाच्या आधी मी जैन मुनी माताजींना आहार दिला आहे. माझी 12वी झाल्यानंतर सुट्टीत मी सुशीलमती माताजींजवळ 8 दिवस राहिले होते. तेव्हा त्यांच्याकडून मी लग्न होईपर्यंत रात्री न जेवण्याचा नियम घेतला होता. लग्नानंतर जेव्हा मी पहिल्यांदा प्रेग्नंट होते तेव्हा बरेचसे तीर्थंकरांचे चरित्र मी वाचून काढलेत. जेव्हा माझा मुलगा 1.5 वर्षाचा झाला तेव्हा मी अष्टमी चतुर्दशीला एकासन करायचा नियम कायमचा घेतला. माझे नमोकार मंत्राचे 35 उपवासाचे व्रत पूर्ण झाले आहे. तसेच 2018 मध्ये मी युनिक क्रांती महिला मंडळाची अध्यक्ष असताना मंदिरामध्ये अखंड भक्तामर पाठही घेतला होता. सध्या माझे भक्तामर व्रत चालू आहे. मी रोज स्वाध्याय आणि सामायिक करते. चातुर्मासात 4 महिने कांदा लसूण आणि रात्री जेवणाचा त्याग असतो. तसेच रोज रात्री झोपण्यापूर्वी मी आणि माझी मुले छोटे छोटे नियम घेऊन झोपतो. आता मला सांग, नियम घेता म्हणजे कुठले नियम घेता, काय घेता असं? हा, आम्ही 4 आहार म्हणजे खाद्य, स्वाद, लेह, पेय, 4 कषाय म्हणजे क्रोध, मान, मायालोभ, 5 पाप म्हणजे चोरी, हिंसा, असत्य, कुशील, परिग्रह अशा गोष्टींचा त्याग याचा नियम घेतो. आणि हा नियम आम्ही रात्री झोपल्यापासून सकाळी उठेपर्यंत असा घेतो. यामुळे आपले मन शुद्ध राहते, शरीर शुद्ध राहते आणि अनंतानंत पुण्यही मिळते. तुझे हे धर्माबद्दलचे विचार ऐकून आणि आचरण बघून मलाही वाटते की आपण प्रत्येकाने छोटे छोटे तरी नियम घेतलेच पाहिजे. तू तुझ्या आवडीमध्ये म्हणालीस की तुला फिरायला खूप आवडते. मला सांग, कुठे फिरायला जायला जास्त आवडते तुला? नक्कीच तीर्थक्षेत्री. तसं तर मला बाकी सगळ्या ठिकाणी जायला आवडते जसं की हिल स्टेशन वगैरे, पण जी मानसिक शांतता तीर्थक्षेत्री भेटते ती दुसरीकडे कुठेच मिळत नाही. तशी तर जवळपासची सगळी तीर्थक्षेत्र झालेलीच आहेत, जसं की कुंथलगिरी, आष्टा, सावरगाव, दहीगाव, कुंभोज, कुंथुगिरी, स्तवनिधी, कचनेर, विजापूर, बाबानगर हे तर नेहमीच होतात. पण त्याशिवाय कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तेथील गिरनार पर्वत, म्हैसाणा, माउंट आबू, दिलवाडा मंदिर, केशरियाजी, उदयपूर, जयपूर, तसेच दिल्ली, आग्रा, महावीरजी, हस्तिनापूर, मथुरा, अयोध्या, मांगीतुंगी, मुक्तागिरी अशी बरीचशी ठिकाणे माझी झालेली आहेत. समेत शिखरजी 2दा झाली आहे. जवळपास भारत भ्रमणच झाले की तुझं. मग एवढा प्रवास केलास तर अनेक अनुभव आले असतील. मग एखादा अनुभव सांगशील? हा, अनुभव तर तसा एक 4-5 वर्षाखाली आम्ही मुक्तागिरीला गेलो होतो. मुक्तागिरीबद्दल सांगायचं तर आम्ही असं ऐकलं होतं की तिथं अष्टमी चतुर्दशीला चंदनाचा पाऊस पडतो. तसं ठरवूनच आम्ही तिथं गेलो होतो. चतुर्दशीला आम्ही पहाडावर गेलो आणि खरंच आम्हाला तो अनुभव तेथे आला. कपड्यांवर, हातावर पिवळे पिवळे छोटे छोटे डाग पडलेले दिसत होते आणि चंदनाचा वासही येत होता. पण हा पाऊस मेन मंदिराच्या आसपासच पडतो, जवळपासच. आणि पाऊस म्हणजे अगदी बारीक बारीक थेंब जे पडलेले आपल्याला कळतही नाहीत. तुझ्याबद्दल खूप माहिती जाणून घेतली आपण. आता थोडी मजा मस्ती म्हणून आपण रॅपिड फायर खेळूयात. भविष्यात सेटल व्हायचं झालं तर तू कुठे होशील, पुणे की पंढरपूर? ऑब्विसली पंढरपूर. तुला जास्त साडी घालायला आवडते की ड्रेस? तशी तर साडी आवडते, पण ड्रेसमध्ये कम्फर्टेबल वाटतं, त्यामुळे शक्यतो ड्रेसच घालते. गोड आणि मसालेदार पदार्थ यात तुला कुठले पदार्थ जास्त आवडतात? तसे तर मला सगळे पदार्थ आवडतात, पण त्यातल्या त्यात गोड पदार्थ जास्त आवडतात. कुठला सीझन जास्त आवडतो, उन्हाळा, हिवाळा की पावसाळा? नक्कीच हिवाळा. तुला जर चान्स मिळाला तर तू मैत्रिणींबरोबर ट्रिपला जाशील का फॅमिली बरोबर मूवी पाहायला?
ऑब्विसली मैत्रिणींबरोबर ट्रिपला जाईन. आता हा रॅपिड राऊंड मी इथेच थांबवते. आता मला सांग, तुला मैत्रिणींबरोबरच का जायचंय? हा, तसं तर फॅमिली बरोबर आपण कधीही जाऊ शकतो, पण मैत्रिणींबरोबर फिरण्याची मजा आहे ती काही वेगळीच. मैत्रिणींबरोबर आपण एकदम लहान होऊन जातो, आपलं बालपण जगतो, हसतो, खेळतो, आपलं सगळं टेन्शन विसरून जातो. आयुष्यात मैत्रिणी खूप महत्वाच्या आहेत. आपण आपलं मन मोकळं करू शकू अशी एक तरी मैत्रीण पाहिजेच. मला माझ्या आजूबाजूच्या सगळ्या मैत्रिणींना, महिलांना सांगावंसं वाटतं की स्वतःवर विश्वास ठेवा, पॉझिटिव्ह विचार करा, स्वतः करता थोडा तरी वेळ काढा आणि कायम हसत राहा. हो, खरंच आयुष्यात जीवाभावाची एक तरी मैत्रीण पाहिजेच. अशी ही आमची हरहुन्नरी, समोरच्यावर स्वतःची छाप पाडणारी #युनिक हिरकणी. अशाच आमच्या युनिक हिरकणींना जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमच्या YouTube चॅनलला आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर अँड कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.